नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभाग गट क व ड निकालाबद्दल तुम्ही खूप दिवसापासून वाट पाहत होतात. त्याबद्दल एक प्रसिद्धीपत्रक प्रसिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि मित्रांनो, तुम्हाला निकाल पाहण्यासाठी एक दुसरी वेबसाईट सुरू झालेली आहे. याची लिंक मी तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती दिली आहे आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये. ही मित्रांनो वेबसाईट अत्यंत फास्ट पद्धतीने ओपन होते. इथं तुम्हाला मित्रांनो ग्रुप सीचे आत्तापर्यंत जेवढे पण रिझल्ट प्रसिद्ध झालेले ते सर्व पाहायला भेटतील. पहा इथं मित्रांनो, पहा ग्रुप सी प्लंबर असेल, त्यानंतर लायब्ररीन, हाऊस अँड लिनन कीपर, सिनियर सिक्युरिटी असिस्टंट, ज्युनियर ओव्हरसीजर, त्यानंतर हाऊस अँड लिनन कीपर, डेंटल हायजिनिस्ट. त्याचबरोबर मित्रांनो डेंटल हायजिनिस्ट नंतर या ठिकाणी मोल्ड रूम टेक्निशियन, डायटिशियन आणि मित्रांनो टेक्निशियनचे अजून या ठिकाणी रिझल्ट आहेत. तर एवढे रिझल्ट जे आहेत आतापर्यंत प्रसिद्ध झालेले आहेत. आता तुम्ही म्हणाल की गट ड चा रिझल्ट कधी लागेल, तर बघा मित्रांनो, गट ड चा देखील तुमचा रिझल्ट लागणार आहे आज किंवा उद्या किंवा मित्रांनो येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कधीही रिझल्ट लागू शकतो. ठीक आहे, परंतु रिझल्ट तुमचा आता 100% लागणार. प्रोसेस सुरू झालेली आहे, रिझल्ट अपलोड व्हायला सुरुवात झालेली आहे. मित्रांनो आत्तापर्यंत किती रिझल्ट लागलेत त्याची माहिती आपण बघणार आहोत. तर गट ड चा मित्रांनो आज रात्रीपर्यंत कधीही रिझल्ट लागला तर तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून माहिती दिली जाईल. उद्या लागला, परवा लागला, कधीही लागू द्या, सर्वात अगोदर तुम्हाला माहिती दिली जाईल. त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे आणि टेलिग्राम चॅनल आपला जॉईन करायचा आहे. लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. आणि हे रिझल्ट पाहण्यासाठी ही वेबसाईट तुम्हाला आता NRHMची वेबसाईट बघायची. इथं फास्ट पद्धतीने चालते. तुम्हाला टेलिग्रामला आणि डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये याची लिंक दिलेली आहे. तर बघा मित्रांनो, काय म्हटलं या प्रसिद्धी पत्रकामध्ये, आरोग्य सेवा आयुक्तालयाअंतर्गत मित्रांनो गट क व ड संवर्गातील तुमची परीक्षा डिसेंबर महिन्यापर्यंत घेण्यात आलेल्या होत्या. ऑनलाईन परीक्षांती मित्रांनो TCS कंपनीने गट क संवर्गातील 10 पदांची निवड यादी, प्रतीक्षा यादी व गुणांक्रमे प्राप्त गुणांची यादी सादर केली आहे. तर बघा मित्रांनो, आतापर्यंत फक्त 10च पदांचे रिझल्ट TCSनी दिलेले आहेत, सादर केली असं म्हटलंय. त्यानुसार अंतरिम निवड यादी, तर याच्यावरून आपल्याला समजतं मित्रांनो की TCS मार्फत तुमचा रिझल्ट जो आहे तो अंतिम निकाल लावला जातोय TCS आणि आरोग्य विभागामार्फत. तर इथं त्यांनी म्हटलं की TCS कडनं हे याद्या भेटलेल्या आहेत. म्हणजे मित्रांनो कंपनीकडून याद्या जसे येतील तसे तुमचे रिझल्ट लागतील. मित्रांनो आज 10 संवर्गाचे रिझल्ट आलेत. त्यानुसार अंतिम निवड यादी, प्रतीक्षा यादी, गुणांक्रमे प्राप्त गुणांची यादी याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत असून त्यामध्ये नियमानुसार आवश्यक ते बदल सर्व करण्याचे अधिकार विभागास राहतील व त्या अनुषंगाने कोणत्याही दाव्याचा विचार करण्यात येणार नाही. बघा कुठले कुठले रिझल्ट आलेत. आहार तज्ज्ञ, कनिष्ठ अवेक्षक, मोल्ड्रूम तंत्रज्ञ, रेडिओग्राफी तंत्रज्ञ, नळ कारागीर, वरिष्ठ सहाय्यक सुरक्षा जे आहेत, दंत आरोग्यक, कनिष्ठ तांत्रिक सहाय्यक HMER, त्यानंतर हिस्टोपॅथी तंत्रज्ञ, गृहिणी वस्त्रपाल, त्यानंतर ग्रंथपाल. तर 10 संवर्गाचे हे रिझल्ट जे मित्रांनो आतापर्यंत आलेले आहेत. या 10चे 10 तुम्हाला संवर्गाच्या प्रत्येक जिल्ह्यानुसारच्या PDF फाईल टेलिग्राम चॅनलवरती शेअर करतोय. आणि मित्रांनो लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे NRHMची, याच्यावरती देखील तुम्हाला सर्व रिझल्ट जे आहेत ते पाहता येणार आहेत. तर आतापर्यंत एवढे रिझल्ट आलेले आहेत. आरोग्य विभागाची वेबसाईट जी आहे मित्रांनो सुरू होत नाही, खूप स्लो चालते, परंतु तुम्हाला टेन्शन घ्यायची गरज नाही. ही NRHMची वेबसाईट आहे, इथंही रिझल्ट तुम्हाला दिसत आहेत मित्रांनो. तर याबद्दल अजून काय प्रश्न असतील तुमचे तर कमेंटमध्ये विचारा. तर बघा आता रिझल्ट कसे लावले त्याची माहिती त्यांनी दिलेली आहे. प्रस्तुत अंतरिम निवड यादी व प्रतीक्षा यादीमध्ये 1-2 याप्रमाणे प्रतीक्षा यादीतील उमेदवार घेण्यात आले असून, तर बघा 1-2 उमेदवार घेतले जात आहेत. म्हणजे एक उमेदवार सिलेक्ट झाला तर त्याच्या पाठीमागं त्या कॅटेगरीमधून मित्रांनो 2 उमेदवार हे वेटिंगमध्ये ठेवले जात आहेत. सदरील तिन्ही उमेदवार कोणत्याही कारणास्तव नियुक्तीस अपात्र ठरल्यास गुणांक्रमे प्राप्त गुणांच्या यादीतून पुढील उमेदवाराचा विचार करण्यात येईल. जर वेटिंगमधलाही आणि सिलेक्टेड विद्यार्थीही जॉईन नाही झाला तर अजून पुढच्या विद्यार्थ्यांना बोलवलं जाईल. त्यानंतर बघा या अंतरिम निवड यादी, प्रतीक्षा यादीमध्ये जाहिरातीमधील नमूद मुद्दा क्रमांक 9 नुसार परीक्षेचे एकूण किमान 85% गुण प्राप्त केलेल्या उमेदवारांचाच विचार करण्यात येतोय. जर एखादं समजा ग्रुप सी मध्ये खूप सारी अशी पद्धत मित्रांनो तिथं कमी अर्ज आलेले आहेत आणि समजा त्या ठिकाणी अर्ज केलेल्या उमेदवारांना 45% गुण पडलेच नाहीत, मग त्या उमेदवाराचं त्या ठिकाणी सिलेक्शन होणार नाही, त्याचं यादीमध्ये नाव येणार नाही आणि त्याच जागेला एकही उमेदवार भेटलं नाही तर मित्रांनो ती जागा ही या ठिकाणी तशीच ठेवली जाते. आपल्या ZPचं देखील आपल्याला माहीत असेल मित्रांनो 45% गुण म्हणजे 90 गुण या ठिकाणी कमीत कमी पडणं गरजेचं आहे. अंतरिम निवड यादीतील उमेदवारांना कागदपत्र पडताळणी करून नियुक्ती देण्याचे वेळापत्रक लवकरच विभागाच्या वेबस्थळावरती प्रसिद्ध केलं जाईल. म्हणजे तुमचे अजून मित्रांनो या ठिकाणी कागदपत्र डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय येतील, वेळापत्रक येतील.
प्रत्येक जिल्ह्यानुसार कुठं जायचं त्यांना मेल देखील येतात सिलेक्टेड विद्यार्थ्यांना. ठीक आहे. तर अशा पद्धतीने मित्रांनो ही महत्त्वाची माहिती जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. याबद्दल तुमचे अजून काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये विचारा. तर NRHMच्या वेबसाईटवरती मित्रांनो आजच्या तारखेचे प्रसिद्धीपत्रक आलेले 10 संवर्गाचे आत्तापर्यंत निकाल लागलेत. इथून पुढचे जसे फास्टपणे निकाल लागतील मित्रांनो तसे तुमच्यापर्यंत नक्की शेअर केले जाईल. ही वेबसाईट मी चेक करत राहतोय. इथं आतापर्यंत मित्रांनो 10 संवर्गाचे निकाल आलेले आहेत. सर्व लिंक तुम्हाला मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देतोय. तुम्ही कुठल्या पदासाठी अप्लाय केलं होतं कमेंटमध्ये सांगा. गट ड चे तर तुम्ही केलेलं असेल तर तेही सांगा. ग्रुप सी चेही सांगा. त्या पदांचे निकाल लागले की व्हिडिओ बनवून माहिती तुम्हाला सर्वात अगोदर दिली जाईल. धन्यवाद. मित्रांनो सध्याच्या सरळ सेवा पदभरतींसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी पुस्तकं प्रसिद्ध केलेली आहेत. ज्यामध्ये मित्रांनो आत्ता सध्या तुमच्या होणाऱ्या विविध परीक्षा आहेत जसं की आरोग्य विभागामधील जिल्हा परिषद आरोग्य विभागामधील परीक्षा असेल त्यासाठी आरोग्य विभाग तांत्रिक डायरी हे पुस्तक त्यांचं TCS IBPS पॅटर्ननुसार आहे. झेडपीच्या आरोग्यसेवक पदासाठी उपयुक्त आहे. त्यानंतर आरोग्य विभाग टॉपिक निहाय तांत्रिक प्रश्नसंच. त्याचबरोबर पोलीस भरती सध्याची 2024 येणार आहे त्यासाठी मित्रांनो पोलीस भरतीची सर्व प्रश्नपत्रिका 2023 मधील याच्यामध्ये देण्यात आलेली आहेत. त्यानंतर तांत्रिक डायरी ग्रामसेवक या पदासाठी देखील TCS IBPS फक्त IBPS ही कंपनी तुमची ग्रामसेवकची परीक्षा घेणार आहे. IBPS पॅटर्ननुसार त्यांचं ग्रामसेवक तांत्रिक डायरीचं पुस्तक आहे. त्यानंतर ग्रामसेवक भरती 115 प्रश्नपत्रिका संच आणि मित्रांनो सामान्य ज्ञान या विषयासाठी तुम्हाला पैकीच्या पैकी गुण घ्यायचे असतील तर वन लाईनर स्वरूपामध्ये TCS IBPS पॅटर्ननुसार सामान्य ज्ञान हे देखील त्यांचं पुस्तक आहे विजयपथ पब्लिकेशन पुणे यांचं. ज्यामध्ये मित्रांनो 400+ प्रश्नपत्रिकांमधून GSच्या प्रश्नांचा समावेश या पुस्तकामध्ये आहे. त्याचबरोबर SSC GDसाठी मराठीमध्ये तुमची जी परीक्षा होती मित्रांनो त्यासाठी देखील प्रश्नपत्रिका संच आहे. सामान्य ज्ञान SSC GDसाठी आणि वाहन चालक पदासाठी मित्रांनो वाहन चालक संदर्भात जी प्रश्न असतात मित्रांनो त्याच्यासाठी देखील पुस्तकं आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो विजयपथ पब्लिकेशन पुणे यांनी प्रसिद्ध केलेले TCS IBPS पॅटर्ननुसार तुम्हाला कुठल्याही बुक स्टोअरमध्ये खरेदी करायला भेटतील किंवा ऑनलाईन देखील तुम्ही खरेदी करू शकता.